त्याच्या बाबतीत मला आपल्या सर्वांनाच या माध्यमातून एक विनंती करायची आहे। मी असू द्या, इतर सर्व पक्षातले आपल्या समाजाचे सगळे लहान मोठे नेते असू द्यात, सगळेजणच असू द्यात, आम्ही सगळ्यांनी मिळून एक गोष्ट ठरवलेली आहे। दीपक भाऊ आंदोलनाला बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत। दीपक भाऊ जी काय भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर हा धनगर समाज, मी राजघराण्याचा प्रतिनिधी म्हणून मी आणि आम्ही सर्वच नेते मंडळी, सर्व पक्षी आम्ही उभे राहणार आहोत। जे काय दीपक भाऊ भूमिका घेतील ती भूमिका ठामपणे संबंध महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने अंमलात आणायची त्याच्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने प्रयत्न करू। तुम्ही आता काही राजकीय पुढारी, धनगर समाजातले नेते, आमदार, मंत्री ते याला किती समर्थन करणार असं वाटतं? एक समाज म्हणून ते आता तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल, पण समाज आमचा आता जागरूक झालेला आहे। समाजालाही कळतं की समाजाने ज्या ज्या लोकांना भरघोस मदत केलेली आहे, आतापर्यंत ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना आमदार खासदार केलेला आहे, आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे की त्यांनी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे। आणि आजच्या मोर्चामध्ये आपण पाहिलेलंच आहे, सगळेच नेते मंडळी आज इथं उपस्थित होते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा हीच अपेक्षा आहे की जसं आज ते उपस्थित राहिले तसंच येत्या काळामध्ये सुद्धा या समाजाबरोबर आणि दीपक भाऊंच्या बरोबर सर्वजणच ताकदीने उभे राहतील। दीपक भाऊ म्हणाले होते की आम्ही पंढरपूरला उपोषण करतो, त्याच्यात आमची कुठेतरी ताकद कमी पडली। आता हे अशी ताकद जर कधी वाढल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, आरक्षणाची मागणी कधी करणार? नाही, आता जे झालं ते झालं, पण आता समाज आमचा जागरूक झालेला आहे, समाज हुशार आहे, समाजाला कळतं काय केलं पाहिजे आणि इथून पुढे समाज निश्चितपणे ताकदीनं उभा राहील। आणि जे जे दीपक भाऊंनी मगाशी मंचावरनं सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण करू। वेगळी काय भूमिका आम्हाला मांडायची नाही आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की इतरही कोणी कुठली भूमिका मांडू नये। जे उपोषणाला बसलेले आहेत आपण एकाच्या पाठीशी उभं राहूयात तर आपले सगळे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।